गौरीपूजन होतं म्हणून मस्त पुरणपोळी अशी नैवेद्य केलं होता. नैवेद्याचं ताट करून गौराईला आणि आपल्या आईला पण दाखवून घेतलं, बनवलेलं सगळ्यांना दाखवून घेतलं, म्हणजे ठेवून दिलं. आणि नंतरनं हळदी कुंकवाला गेल्यानंतरनं शेजारच्या गौरी बघून खूप वेगळं पण वाटलं, कारण अगदी छोट्याशा होत्या, जे मी पहिल्यांदाच पाहिल्या होत्या. आणि दुसऱ्या घरी गेल्यानंतर त्या ताईंनी ते एवढं खूप असं छान डेकोरेशन केलेलं, थीम केलेली होती कासारेन टाईप, अशी छोटी छोटी बाळं वगैरे केली होती. चित्र बघून खूपच भारी. अख्ख्या आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये ह्यांचं जरा डेकोरेशन वेगळं होतं. बाकीच्यांचंही असेल, फार काही मी गेले नव्हते जास्त पाऊस असल्यामुळं, पण ह्यांच्याकडे आले होते तर ह्यांनी कासार थीम केली होती, जी की एकमेकींना बांगड्या वगैरे पारंपरिक पद्धतीनं असं केलेली होती, जी खूपच छान दिसत होती. त्यांची छोटी छोटी बाळं आणि हे बांगड्या भरताना वगैरे गौराई बसवल्या होत्या आणि खूपच मस्त असं केलं होतं. काचेच्या बांगड्या, एक पारंपरिक आनंद असं त्यांनी थीम केली होती, जी की खूपच मस्त होती. बघायला वगैरे खूपच छान वाटत होती. आणि ह्या ताई आहेत त्या ज्यांनी ती थीम केली होती. आणि हे आमच्या शेजारच्या ताई आहेत, त्यांच्या गौरी आहेत. त्यानंतर आम्ही ह्यांच्या मित्राच्या घरी गेलो आणि आरतीचा मान ह्यांना दिला होता. मग त्यांच्या मित्राच्या तिथे आरती आम्ही वगैरे घेतली, खूप छान अशी. आणि नंतर दुसऱ्या घरी हळदी कुंकाला गेल्यानंतर तिथलं डेकोरेशन तिथलंही डेकोरेशन खूप छान होतं. 2 छोट्या गौराई खाली होत्या आणि पिंडाची रांगोळी काढलेली, जी की मला खूप आवडली, खूप म्हणजे खूप. मला तर आहे ना, छोटीशी अगदी रांगोळी येत नाही, पण काही काही ज्या ताई असतात त्या खूपच छान रांगोळी काढतात. ह्या ताईंनी पण खूपच छान रांगोळी वगैरे काढलेली, डेकोरेशन पण खूप छान होतं त्यांचं. आणि जास्त आकर्षित होती ती 2 छोट्या गौरी. आणि रांगोळीनी घरी आल्यानंतरनं आपल्या गौराईची आणि बाप्पाची जरा दृष्ट काढून घेतली, कारण खूपच गोंडस आणि गोड दिसत होत्या गौराई आणि बनवल्या पण. आणि हळदी कुंकासाठी मी अशी रेडी झाली होती. कशी दिसते नक्की सांगा.